पाऊस म्हटले की लहानपणीच्या आठवणी ताज्या होतात ना. खरंच मला तर पावसात भिजायला खूपच आवडतं बाबा. लहानपणी आईचा पप्पांचा डोळा चुकवून ना असं मस्त पावसात जायचो आम्ही आणि काहीतरी आणायला गेलो याचं नाटक करायचं. पण आज आम्ही मुलींना नाही तसं करू देत. त्यांना जे हवं ते खेळू देतो आम्ही, कारण हेच वय असतं ना खेळण्याचं, बागडण्याचं. त्यानंतर त्यांना म्हटलं भिजा थोडंफार, मनसोक्त पावसात भिजू दिलं त्यांना आम्ही. आणि त्यांचं नाही ते ट्रेंडिंग गाण्यावरती डान्स चाललं आहे, लाल लाल कलरची बांगडीवरती. खरंच खूप सुरेख डान्स केला मुलींनी आणि आम्ही तर खूप हसत होतो त्यांचा डान्स बघून. हेच ते दिवस असतात हसण्याचे, खेळण्याचे, बागडण्याचे. नंतर काय शिक्षण, मग करिअर, मग लग्न, ह्यामध्ये खरं बिझी होऊन जाते सगळी लाईफ. कुठेतरी हे मागं सुटत जातं. त्यानंतर ना दिद्या नाचतायत मग आम्ही का नको असं म्हणत शिवानी ईशाने पण डान्स केला बरं का. आणि खूप एन्जॉय केलं त्यांनी पण. त्या बाहेर करत होत्या खरं, हे आत करत होते डान्स. त्यानंतर ना जरा गोट्याकडे गेलो, कारण ना आम्ही जाणार आहोत आता हैदराबादला. मग त्यासाठी साहित्य गोळा करायला तर पाहिजेच बाबा, संसार तर गोळाच केला पाहिजे. मग गोट्याकडे ना हे असं काहीसं सगळं सामान आहे, जे एवढं काही शेतीला लागतं ते सगळं सामानाची आम्ही एक रूम केले त्या साईडला. तिथे आहे. मग शेंगा घेतल्या, नंतर ज्वारी घेतली, लसूण घेतला. हे सगळं घरचं आहे बरं का, आपल्या शेतातलं. आणि त्यानंतर ना आमच्या जनतेसोबत भेटलो ह्या. त्यानंतर हे बघा झाडाचा डिंक तुम्हाला आठवतो आहे का? खरं तर पहिले गम वगैरे असे काही नव्हते, आपण ह्यानेच काम चालवायचो आपलं. त्यानंतर अनुश्री म्हटली आई माझा एक व्हिडिओ घे ना गं असं करताना. आबा म्हटले टाक मोटरसायकलवर. मग टाकलं आणि निघालो घरी. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.